महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये आजही पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रा परिसरामध्ये आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज आणि उद्या मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या काळात मेघगर्जना सुद्धा होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। दक्षिण कोकणातील रत्नागिरी येथे शनिवारपर्यंत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत येलो अलर्ट कायम ठेवण्यात आलेला आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात येतोय। हवामान विभागाने 12 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे। मात्र मुंबईची ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर सध्या मुंबईमध्ये अगदी आल्हाददायक वातावरण आहे आणि हवेचा गुणवत्ता निर्देशांक जो आहे तो 88 वर पोहोचलेला आहे, जो मध्यम श्रेणीमध्ये नोंद होतो। आपण पाहतोय की दृश्यमानता जी आहे ती पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि कालपर्यंत दिवाळीच्या फटाक्यांमुळे झालेल्या प्रदूषणामुळे मुंबईच्या AQI मध्ये वाढ झाली होती। 200 ते 250च्या घरात हा AQI पोहोचला होता। मात्र आता आपण पाहतोय की दृश्यमानता जी आहे ती पूर्णपणे स्पष्ट झालेली आहे आणि हवेचा गुणवत्ता निर्देशांक 88 वर पोहोचलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की कोकण, मध्य महाराष्ट्र आणि शनिवार मराठवाड्यातील काही भागांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे एकीकडे पावसाचं सावट आहे तर दुसरीकडे मुंबईमध्ये सुद्धा आज आणि उद्याच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सुमारास पाऊस कोसळेल आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली। त्यामुळे मुंबईकरांनी त्या दिशेने पाऊल टाकणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।